सांगली शहरातील विविध परिसरात असलेल्या नशेखोरांच्या डार्क स्पॉटवर पोलिसांनी आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी शहरातील गल्ली पालथी घालत प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या दारुड्यांसह नशेखोरांना रस्त्यावरच दंडुक्याचा प्रसाद दिला। इतकंच नव्हे तर त्याला रस्त्यावर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे। पोलिसांचा दंडुका चालला आणि नशेखोरांचे धाबे दणाणले। उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विश्रामबाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणसह 10 पथकांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे। इनामधामणी येथील डार्क स्पॉटवर नशेखोरांनी क्रांतिकुमार शेटबाळे यांचा दगडाने ठेचून खून केला। त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने नशेखोरांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली कास पथके तयार करण्यात आले। त्यात विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांचाही पथकाचा समावेश आहे। सायंकाळी 7 वाजता सारेजण साध्या वेशात हातात काठ्या घेऊन निघाले। विश्रामबागमधील पडीक इमारतींसह नशेखोरांच्या अड्ड्यांवर धाव घेतली। त्या ठिकाणी बिनधास्त असणाऱ्या नशेखोरांना रस्त्यावर चोपत आणलं। भर वस्तीत नागरिकांसमोर त्यांना उठाबशा काढायला लावल्या, तर पळ काढणाऱ्या नशेखोरांचा पाठलाग करत त्यांना चोप देण्यात आलाय। कल्पद्रुम क्रीडांगणावर पोलिसांचा मोर्चा वळला। त्या ठिकाणी अनेक तळीरामांना पोलिसांनी पाठलाग करत पोलिसी खाक्या दाखवला। पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा झाली आणि नशेखोरांचे धाबे दणाणलेत। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग, अतिरिक्त कार्यभार सांगली शहर विभाग। आम्ही आज सध्या विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील हद्दीतील वेगवेगळ्या डार्क स्पॉट्सला आम्ही व्हिजिट करत आहोत। ज्या ठिकाणी विनाकारण पब्लिक न्यूसन्स क्रिएट करणारे काही घटक, उपद्रव क्रिएट करणारे काही घटक, नशेखोरी करत बसलेले तरुण वर्ग वगैरे असतात, त्या ठिकाणी आम्ही आता पेट्रोलिंग करत आहोत। त्यामध्ये विश्रामबागचे पोलीस निरीक्षक श्री भालेराव साहेब, त्यांची DB टीम, संपूर्ण टीम, निर्भया पथक हे सुद्धा आमच्यासोबत आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारोकर मॅडम यांनी व्हिजिबल पोलिसिंगच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत अवलंबन करून आम्ही अशा पद्धतीची पेट्रोलिंग आता सुरू केली आहे। माझं संपूर्ण सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना हे आव्हान आहे, अशा पद्धतीचे डार्क स्पॉट्स कुठे जरी आपल्याला असतील, आपल्या आसपास असतील, कोणी नशा करत आपल्या आसपास बसत असेल, कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये, कुठल्या रस्त्यावर, कुठल्या अंधाऱ्या ठिकाणी, तर तात्काळ आपण आम्हाला हे कळवावं। आमच्या ज्ञात असलेल्या सर्व ठिकाणी आमची पेट्रोलिंग राहणार आहे। कुठल्याही तक्रारीसाठी आपण डायल 112 या सेवेचा लाभ घेऊ शकता किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला आपण अप्रोच होऊ शकता।